परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्सच्या युजल वेमध्ये आपण नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्शन फाइंड करत असतो. नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्शन. डिस्ट्रीब्युशनच्या टाईपमध्ये आपल्याला नंबर ऑफ वेज ऑफ डिस्ट्रीब्युशन फाइंड करायचं आहे. आता या डिस्ट्रीब्युशनचे एक्झाम्पल आपण म्हटलं की काही स्टुडंट आहेत, त्यांना काही आयडेंटिकल ॲपल्स दिले किंवा आयडेंटिकल बॉल्स दिले किंवा आयडेंटिकल कॉईन्स दिले किंवा काही प्राइजेस दिले आयडेंटिकल. यात पहिली कंडिशन आपण पाहिली की ज्या थिंग्स आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायच्या आहेत त्या थिंग्स जर आयडेंटिकल असतील आणि ज्यांना डिस्ट्रीब्यूट करायचे ते जर डिस्टिंक्ट असतील म्हणजे डिफरंट असतील पर्सन्स, म्हणजे 10 आयडेंटिकल ॲपल्स आर डिस्ट्रीब्युटेड टू 6 डिस्टिंक्ट स्टुडंट्स किंवा डिस्टिंक्ट चिल्ड्रन. त्यामध्ये काय झालं, ॲपल्स आयडेंटिकल झाले पण ज्यांना द्यायचे ते डिस्टिंक्ट झाले. त्यात ही सिच्युएशन झाली. त्यातल्या कंडिशन्स नो रेस्ट्रिक्शन, म्हणजे 10 ॲपल्स आहेत, 6 जणांना डिस्ट्रीब्यूट करायचेत. नो रेस्ट्रिक्शन असेल तर रिझल्ट n+r-1 cr-1. त्यांचे डेरिव्हेशन्स पण आहेत, पण आता डेरिव्हेशनच्या डेप्थमध्ये जाण्याची गरज नाही आपल्याला. त्यानंतर जर समजा काही कंडिशन्स टाकल्या, कंडिशन्स पण 3 राहतात नॉर्मली. या 3 कंडिशनवरती सगळे एक्झाम्पल कव्हर होतात. एक म्हणजे ॲटमोस्ट 1. ॲटमोस्ट 1 म्हणजे एकपेक्षा जास्त ॲपल नाही मिळायला पाहिजे कोणाला. RCN. ॲटलिस्ट 1 म्हणजे प्रत्येकाला किमान एक तरी ॲपल मिळायला पाहिजे. किमान एक तरी मिळायला पाहिजे. आणि तिसरी कंडिशन आपण पाहिली एक्झॅक्टली 1. एक्झॅक्टली 1 जर मिळायचं असेल तर या दोघांची संख्या सारखीच असणं आवश्यक आहे. मग जर ऑब्जेक्ट पण तेवढेच आहेत, ॲपल पण 6 आहेत, चिल्ड्रन पण 6 आहेत आणि प्रत्येकाला एक एकच द्यायचा आहे, तर याचा नंबर ऑफ वे त्याच्यात काहीच ऑप्शन नाही आपल्याकडं. नंबर ऑफ ए ओनली 1 आहे. पण जर यांची संख्या सारखी नसली तर मात्र आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे नंबर ऑफ वे 0 येतो. ही झाली एक केस की ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट्स जे डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत ते आयडेंटिकल आहेत आणि ज्यांना डिस्ट्रीब्यूट करायचं आहे ते डिस्टिंक्ट आहेत, डिफरंट आहेत. आता आपण याच्या सेकंड केसवरती विचार करू. यातल्या सगळ्याच केसचे रिझल्ट तुम्हाला लक्षात ठेवत बसण्याची गरज नाही. जे महत्त्वाचे ते मी मार्कआउट करतो, लिहून सगळेच येतो पण महत्त्वाचे मार्कआउट करतो, तेवढे लक्षात ठेवायचे. समजा दोन्ही थिंग्स आयडेंटिकल आहेत. दोन्ही थिंग्स आयडेंटिकल आहेत म्हणजे काय, लेटर बॉक्स 10 लेटर आहेत, आयडेंटिकल आहेत आणि 6 लेटर बॉक्स आहेत, तेही आयडेंटिकल आहेत. डिस्टिंक्ट नाही आहेत, ते आयडेंटिकलच आहेत. ओके. किंवा 10 सेम कलरचे बॉल्स आहेत आणि 6 सेम साईजच्या अर्न आहेत. अर्न म्हणजे URN, अर्न म्हणजे टोपली.
10 बॉल्स आहेत आणि ते 6 टोपल्यांमध्ये किंवा 3 टोपल्यांमध्ये आपल्याला टाकायचे. टोपल्याही सारख्या आहेत, बॉल्स पण सारखे आहेत. कंडिशन लक्षात घ्या, कधी काय वापरायचं आहे ही कंडिशन खूप महत्त्वाची आहे. ओके. 10 आयडेंटिकल बॉल 6 आयडेंटिकल अर्नमध्ये टाकायचे आहेत. मला रिझल्ट कसा आहे, नो रेस्ट्रिक्शनसाठी रिझल्ट आहे समेशन ऑफ I इक्वल टू 1 to k and P of n, I. म्हणजे काय, समजा आता असं गृहीत धरा की 10 आयडेंटिकल बॉल्स आहेत, 10 आयडेंटिकल बॉल्स आहेत, म्हणजे n इक्वल टू काय झाला, 10 झाला. n इक्वल टू 10. ते आपल्याला 6 जणांना 6 अर्नमध्ये टाकायचे. त्या अर्न पण सारख्या आहेत, म्हणजे r इज इक्वल टू 6 झाला. आता याच्यामध्ये हे 10 बॉल्स त्या 6 अर्नमध्ये आपल्याला प्लेस करायचे. या रिझल्टचा अर्थ काय होतो, समेशन, हे समेशनचं चिन्ह आहे. समेशन I इक्वल टू 1 to k P ऑफ ni. P ऑफ ni म्हणजे काय, n आहे 10 आणि I हा व्हेरिएबल आहे, तो बदलत जाणार आहे. I बदलत जाणार आहे, त्याची व्हॅल्यू असणार आहे 1 2 3 4 5 अप टू k. 1 2 3 4 5 k, किंवा त्याला आपण r लिहू शकतो. r लिहा, बरं आणखी एक ॲड नको करायचं, r. म्हणजे काय, n आहे 10, हे P ऑफ n, I. याचा आधी आपण दुसरा फॉर्म सांगतो मी तुम्हाला, NPI. म्हणजे काय, 10P1 प्लस 10P2 प्लस 10P3. फॉर्म्युला दिसायला विचित्र दिसतो, वापरायला सोपा आहे. 10P3 प्लस 10P4 प्लस 10P5 असं कुठपर्यंत, R पर्यंत. R किती आहे, 6, म्हणजे 10P6. म्हणजे हे जे P ऑफ ni लिहिलेलं आहे त्याचा अर्थ होतो NPI शॉर्टमध्ये. NPI, n म्हणजे नंबर ऑफ आयडेंटिकल बॉल्स आणि I हा व्हेरिएबल आहे. हे जे चिन्ह आहे समेशन I इक्वल टू 1 to r, म्हणजे याच्यामध्ये हा जो r आहे हा बदलत चालला आहे. म्हणजे I इक्वल टू 1, I इक्वल टू 2, I इक्वल टू 3 4 5 6 हा बदलत चालला आहे. आणि हा जो n आहे तो मात्र फिक्स आहे. तो जो n आहे तो मात्र फिक्स आहे. 10P1, 10P2, 10P3, 10P4, 10P5, 10P6
यांचं समेशन ॲडिशन. म्हणजे थोडक्यात या एक्झाम्पलसाठी जर आपण विचार केला तर समेशन I इक्वल टू 1 to 6 10 PI इक्वल टू त्याची ही व्हॅल्यू आहे. समेशन I इज इक्वल टू 1 to 6 म्हणजे याच्यात फक्त I बदलत चालायचा. n फिक्स 10 फिक्स 10p1 10p2 10p3 10p4 10p5 10p6 असा हा फॉर्म्युला आहे. तो आता ॲक्च्युअल एक्झाम्पल ज्यावेळी आपल्या समोर येईल त्यावेळी आपण तो यूज करू, पण सध्या थिअरॉटिकली तो माहिती असू द्या. ओके. त्यानंतर यातच जर आता इथं काही रेस्ट्रिक्शन नव्हतं, काही रेस्ट्रिक्शन नव्हतं. जर रेस्ट्रिक्शन असेल, जर रेस्ट्रिक्शन असेल तर काय? समजा रेस्ट्रिक्शन आहे ॲट मोस्ट 1, ॲट मोस्ट 1 म्हणजे 10 आयडेंटिकल बॉल्स आहेत आणि ते 6 अर्नमध्ये टाकायचे आहेत. आणि असं जर म्हटलं की प्रत्येक अर्नमध्ये जास्तीत जास्त एकच बॉल यावा, एकापेक्षा जास्त बॉल येऊ नये, तर हे शक्य होईल का? येस. म्हणजे याच्यासारखंच आहे थोडक्यात, एक्झॅक्ट 1 सारखं. समजा तुमच्या हातामध्ये 10 बॉल्स दिले आणि तुम्हाला सांगितलं हे 6 अर्न आहेत, 6 टोपल्या आहेत, याच्यामध्ये ते बॉल टाका, पण असे टाकायचे की कुठल्याच टोपलीत एकपेक्षा जास्त बॉल नाही टाकायचा. जमल? जमेल का असं? शक्य होईल? दहा बॉल्स आहेत, 6 टोपल्यांमध्ये टाकायचेत, पण कंडिशन काय दिली? प्रत्येक टोपलीमध्ये एकपेक्षा जास्त बॉल नाही यायला पाहिजे. काय घडेल त्या केसमध्ये? 4 बॉल जागा नाही भेटली. बरोबर, 4 बॉल उरतील, शिल्लक राहतील. जागा असेल त्या टोपल्यांमध्ये पण टाकायचे नाहीत म्हणून सांगितले आपलं एकपेक्षा जास्त. मग ते उरलेल्या 4 बॉल्सचं करायचं काय? बरोबर. म्हणजे ही सिच्युएशन शक्य आहे का? नाही. म्हणून अशा सिच्युएशनमध्ये याचे नंबर ऑफ वेज येतात 0. म्हणजे जर n हा r पेक्षा मोठा असला, n हा r पेक्षा मोठा असला तर नंबर ऑफ वेज डायरेक्ट 0. पण जर समजा तुम्हाला सांगितलं की 6 आयडेंटिकल बॉल आहेत आणि ते 10 टोपल्यांमध्ये टाकायचे आणि कंडिशन दिली की कुठल्याही टोपलीमध्ये जास्तीत जास्त एक बॉल पाहिजे, एकपेक्षा जास्त नको आहे. आता हे शक्य आहे का? नाही. का? चालेल. टोपल्यावरून राहतात. टोपल्या राहू दे ना. टोपल्यांचं काय करायचं आपल्याला? आपल्या हातातले बॉल संपले की नाही आपण मोकळे. आपलं काम काय वाटप करणे. हाच तर पंच पॉईंट आहे याच्यामधला. गडबड इथेच होते. काय म्हटलं आपल्याला?
प्रत्येक टोपलीत जास्तीत जास्त एक बॉल टाका. जास्तीत जास्तचा अर्थ काय होतो? तुम्हाला पूर्वी एका लेक्चरमध्ये म्हटलं होतं, ॲट लिस्ट आणि ॲट मोस्ट हे दोन शब्दांवरती नीट विचार करायचा. जास्तीत जास्त एक म्हणजे एक पेक्षा जास्त चालेल का? एक पेक्षा जास्त चालेल का? नाही. पण एक चालू शकतो, बरोबर. एक पेक्षा कमी पण चालू शकतो. इथं एक्झॅक्टली वन कुठं म्हटलंय? जास्तीत जास्त एक म्हटलंय, म्हणजे एक पेक्षा कमी सुद्धा चालेल, नाही दिला तरी चालेल. समजा ॲट मोस्ट 3 म्हटलं, ॲट मोस्ट 3 म्हटलं तर 3 पेक्षा जास्त चालणार का? नाही चालणार. पण 3 चालेल, 3 पेक्षा कमी चालतील. मग 3 पेक्षा कमी म्हणजे 3 चालतील, 2 चालतील, 1 चालेल, 0 पण चालेल. पण 3 पेक्षा जास्त नको आहे, एवढंच सांगितलं. हा ॲटमोस्टचा अर्थ आहे. मग 6 बॉल्स दिलेत, 10 टोपल्या दिल्या आहेत, एक पेक्षा जास्त नाही टाकायचा म्हटलंय. याचा अर्थ आपण काय करणार? कुठल्या तरी टोपल्यांमध्ये, कारण टोपल्या आयडेंटिकलच आहेत. हां, जर टोपल्या डिस्टिंक्ट असत्या तर विचार झाला असता. कोणत्याही 6 टोपल्यांमध्ये 6 बॉल टाकून द्या, एक 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 एक, आपण फ्री, काम संपलं. म्हणजे नंबर ऑफ वे एकच येणार जर n लेस दॅन ऑर इक्वल टू r असेल तर. इक्वल पण चालेल, म्हणजे 5 टोपल्या आहेत, 5 बॉल आहेत, एक पेक्षा जास्त नको आहे, मग तर आणखीच इझी काम झालं. टोपल्या उरत नाहीत, बॉलही उरत नाहीत. येते लक्षात? हो सर. त्यानंतर आता याच्यामध्ये म्हटलं ॲट लिस्ट 1. ॲट लिस्ट 1 एक्झाम्पलनुसार याच्यावरती वर्किंग होणार आहेत. ज्यावेळेस काही एक्झाम्पल्स अशा प्रकारचे येतील, हे खूप रेअरली येतात आता, त्यामुळं आपण एंडला ठेवला हा पॉईंट. पण जर एखाद्या वेळेस आलाच तर आपल्याला माहिती असावं म्हणून त्यातलेही काही टाईप्स आपण पाहणार आहेत. फक्त सगळे टाईपची तर गरज नाही आहे. पण एक्झाम्पल समोर आलं की आपल्याला हा विचार करता येणं गरजेचं आहे. आपण काय करतो? डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम आला की डायरेक्ट त्याला परम्युटेशनच्या कॉम्बिनेशनच्या प्रोबॅबिलिटीच्या मेथडने विचार करतो. नाही, आधी विचार करायचा आहे की या 4 पैकी ही कुठली केस आहे, आणि त्या केसमध्ये मग नेमकं काय कंडिशन आहे, एवढा विचार करावा लागतो त्याला. आता सिच्युएशन पुन्हा तीच. 10 आयडेंटिकल बॉल्स आहेत, 6 अर्नमध्ये टाकायचे आहेत, पण प्रत्येक अर्नमध्ये किमान एक तरी बॉल यायला पाहिजे. किमान एक तरी बॉल यायला पाहिजे. तर किमान एक म्हटल्यानंतर काय करणार आपण? एक 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 प्रत्येकामध्ये टाकून देणार, आणि उरलेले 4 किमान एक म्हटलंय म्हणजे एक पेक्षा कमी नको आहे. म्हणजे कुठला अर्न आता रिकामा नको राहायला, पण एक पेक्षा जास्त टाकू शकतो ना आपण त्यात. बरोबर आहे का? ॲटलिस्ट 1 म्हणजे प्रत्येक अर्नमध्ये किमान एक तरी बॉल यायला पाहिजे, आणि याचे नंबर ऑफ वेज असतात जस्ट आपला NPR. NPR. ओके. येस सर. आणि आता चौथी कंडिशन एक्झॅक्टली 1, ते याच्यावरच आहे. एक्झॅक्टली 1 यायला पाहिजे.
म्हणजे आता आपल्याला अर्न पण उरू द्यायच्या नाही आहेत आणि बॉल पण उरू द्यायचे नाही आहेत. यात काय होत होतं, समजा 6 बॉल आणि 10 अर्न असल्या तर अर्न उरत होत्या, पण हे इथं चाललं असतं, इथं नाही चालणार ना. अर्न रिकाम्या राहून चालणार नाही आहे तिथे. म्हणजे सेम कंडिशन इथे येणार, 1 when n equal to r and 0 when n is not equal to r. Okay, got this? Yes, sir. त्यानंतर आता तिसरा टाईप, तिसरी कंडिशन, दोन्ही डिस्टिंक्ट आहेत. दोन्ही डिस्टिंक्ट आहेत. म्हणजे याच्यासाठी एक्झाम्पल कसं असू शकतं हे लक्षात घ्या. समजा स्टुडंट आहेत 6, ते तर सगळेजण वेगवेगळे असतील म्हणजे डिस्टिंक्ट झाले. आणि 10 प्राइजेस आहेत. 10 काय आहेत? प्राइजेस आहेत. आता हे प्राइजेस डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. आता प्राइजेस डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत म्हणजे प्राइजेस पण डिस्टिंक्ट असणार. फर्स्ट कुणाला, सेकंड कुणाला, थर्ड कुणाला, हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे का? क्वेश्चन सगळे दिसायला सारखे दिसतात. ह्या याच्यात एक फार मोठे प्रॉब्लेम आहे. सारखे दिसतात, डिस्ट्रीब्युशन हा शब्द दिसतो, पण आपल्याला हे विचार करावं लागतं की डिस्टिंक्ट काय. हे शब्द मुद्दाम मी हे फक्त हे शब्द लिहिले आणि हे शब्द क्वेश्चनमध्ये असतात. 10 आयडेंटिकल ॲपल्स आर डिस्ट्रीब्युटेड शब्द असतो. डिस्टिंक्ट हा शब्द असेलच असं नाही, पण ते आपल्याला डिसाईड करता यावं लागतं. मग आता प्राइजेस आहेत म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स असे नंबर काढलेत त्याच्यामध्ये. म्हणजे आता हे 10 आयडेंटिकल प्राइजेस म्हणता येईल का त्याला? जसं 10 आयडेंटिकल ॲपल होते, कोणतं ॲपल कोणालाही द्या, ॲपल घेण्याशी मतलब. पण तसं आता इथं आहे का? 10 बक्षीस आहेत आणि ते डिस्ट्रीब्यूट करायचे, बरोबर? किंवा 4च बक्षीस आहेत, 3च बक्षीस आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड प्राइज आहे. सपोज फर्स्ट, सेकंड, थर्ड प्राइज आहे असं गृहीत धरा. 3 प्राइजेस आहेत आणि हे 3 प्राइजेस डिस्ट्रीब्यूट करायचे 6 स्टुडंटला. प्राइजेसची संख्या कमी पाहिजे ना स्टुडंटपेक्षा. प्राइजेस जर जास्त झाले तर उपयोग काय? 3 प्राइजेस डिस्ट्रीब्यूट करायचे 6 स्टुडंटला. फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज, थर्ड प्राइज या 6 पैकी 3 स्टुडंटला मिळणार आहे. ऑब्विसली 3ला काही मिळणार नाही. ओके, याच्यात जर कुठलीच कंडिशन नसेल म्हणजे नो रेस्ट्रिक्शन, तर याचे नंबर ऑफ वेज असतात r raised to n. r raised to n. कुठलं रेस्ट्रिक्शन नाही. म्हणजे त्यात काय केलं जातं? फर्स्ट प्राइज कुणाला देणार असा विचार नाही केला जात. फर्स्ट स्टुडंट याला कुठलं प्राइज द्यायचं असा विचार करावा लागतो. उलट रिव्हर्स, फर्स्ट स्टुडंट
त्याला कुठलं प्राईज, या प्रकारे r⁻n म्हणजे 6⁻3 येणार. 6⁻3. ओके. म्हणजे थोडक्यात आपल्या परम्युटेशननी ते कसं होतं, 6 स्टुडंट आहेत, 6 पैकी कोणत्याही एक जणाला पहिलं प्राईज मिळणार, एक प्राईज मिळणार, म्हणजे 6p1. पुन्हा आता कंडिशन, रेस्ट्रिक्शन काहीच नाही आहे, म्हणजे एका स्टुडंटला तिन्ही सुद्धा मिळू शकतात, अशा पण सिच्युएशन असतात. एका स्टुडंटला तिन्ही प्राईज मिळू शकतात ना. समजा 3 प्राइजेस आहेत, एक फिजिक्सचं, एक मॅथचं, एक केमिस्ट्रीचं आहे. आता एक स्टुडंट तिन्ही प्राइज घेऊन जाऊ शकतो ना, बरोबर आहे. जर फर्स्ट सेकंड थर्ड असं असेल तर तो नाही होणार केस तशी. पण जर एक फिजिक्सचं प्राइज आहे, एक केमिस्ट्रीचं प्राइज आहे आणि एक मॅथ्सचं प्राइज आहे, तर अशा केसमध्ये एक स्टुडंट तिन्ही प्राइज घेऊन जाऊ शकतो, किंवा एका स्टुडंटला 2 प्राइज मिळतील, दुसऱ्या स्टुडंटला 1 मिळेल. म्हणून त्याचे नंबर ऑफ वेज, एक प्राइज मिळालं 6 पैकी कोणालाही एकाला, दुसरं प्राइज, तिसरं प्राइज, म्हणजे 6 6 6 6चा क्यूब, म्हणजे तो असतो r⁻n. ओके. त्यानंतर आता म्हटलं ॲटमोस्ट 1, म्हणजे जास्तीत जास्त एक प्राइज मिळाला पाहिजे, जास्तीत जास्त एक प्राइज. आता अशा याच्यामध्ये काय असतं, हे n असतो आणि हा r असतो, पण आपण काय केलंय, कॉलम दिल्यामुळं हे r आणि n बदललेत. ॲक्च्युली हे NCR आहे, पण NCR घेताना हा n आणि हा r असतो, ते त्या एक्झाम्पलमध्ये क्लिअर होतं. आता समजा कंडिशन आहे की जास्तीत जास्त एक प्राइज मिळावं, जास्तीत जास्त एक प्राइज मिळावं, एकापेक्षा जास्त प्राइज कोणाला नको आहेत. म्हणजे समजा फर्स्ट सेकंड थर्डची कंडिशन आहे, फर्स्ट सेकंड थर्डची सिच्युएशन आहे. या सिच्युएशनमध्ये एका जणाला एकापेक्षा जास्त प्राइज मिळणार नाही ना. पहिलं बक्षीस आहे त्यालाच, दुसरंही त्यालाच आणि तिसरंही त्यालाच, असं होईल का. अशी जर सिच्युएशन असेल तर त्याच्यासाठी नंबर ऑफ वेज RCN. पण जर याला n आणि याला r गृहीत धरलं तर ते NCRच होतं, सॉरी RPN, परम्युटेशन. इथं कॉम्बिनेशन आहे, इथं परम्युटेशन आहे. ओके. त्यानंतर यात ॲटलिस्ट 1 साठी एक वेगळी मेथड आहे, जी आपण डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मेथड तुम्हाला म्हटलं होतं. त्यामुळे ही केस ॲटलिस्ट 1 साठी आपण त्या बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन्सच्या, बायनॉमियल थेरमच्या फॉर्म्युल्यानंतर पाहणार आहेत. एक्झॅक्टली वन याच्यासाठी परत तशाच कंडिशन. एक म्हणजे n = r आणि दुसरं म्हणजे n ≠ r. म्हणजे काय, जर स्टुडंट पण 3 आहेत, बक्षीस पण 3 आहेत, स्टुडंट पण 3 आहेत, बक्षीस पण 3 आहेत, मग एकेकाला एक एक बक्षीस मिळून जाणार. पण यात थोडासा फरक काय, आता कोणतंही कोणाला दिलं तर जमेल का. समजा ABC हे स्टुडंट आहेत आणि फर्स्ट सेकंड थर्ड असे 3 प्राइजेस आहेत. मग याला फर्स्ट दिलं, याला सेकंड दिलं, याला थर्ड दिलं. पण त्यात आणखी एक वे असा पॉसिबल आहे, याला सेकंड, याला फर्स्ट, याला थर्ड.
किंवा याला थर्ड, याला फर्स्ट, याला सेकंड, असे किती नंबर ऑफ वेज येतील मग? 6. आणि 6 म्हणजे 3 फॅक्टोरियल. 6 म्हणजे 3 फॅक्टोरियल. म्हणजे जर n आणि r इक्वल असतील तर याचे नंबर ऑफ वेज असतात n फॅक्टोरियल. प्रत्येकाला एक्झॅक्टली 1 मिळायला पाहिजे. अशी जर सिच्युएशन असेल तर हे दोन सारखेच असावे लागतात. पण समजा असं गृहीत धरा प्राइजेस 3च आहेत आणि स्टुडंट 4 आहेत आणि आपण असं म्हटलं की प्रत्येकाला एक्झॅक्टली 1 प्राइज मिळाला पाहिजे. मिळेल का? नाही. समजा प्राइजेस 4 आहेत आणि स्टुडंट 3च आहेत. आपण असं म्हटलं की प्रत्येकाला एक्झॅक्टली 1च प्राइज मिळाला पाहिजे. मिळेल का? प्रत्येकाला 1 मिळेल पण 1 प्राइज शिल्लक राहील आणि इथे 1 स्टुडंट शिल्लक राहील. नाही चालणार. म्हणून ह्या केसमध्ये नंबर ऑफ वेज 0. ओके. त्यानंतर लास्ट कंडिशन, जे ऑब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट करायचे ते डिस्टिंक्ट आहेत पण ज्यांना डिस्ट्रीब्यूट करायचे ते आयडेंटिकल आहेत. म्हणजे काय? लेटर बॉक्सचे एक्झाम्पल याच्यामध्ये येतात. समजा असं गृहीत धरा की 10 डिस्टिंक्ट लेटर्स आहेत आणि 3 लेटर बॉक्स आहेत पण ते आयडेंटिकल आहेत. लेटर बॉक्स माहिती आहेत ना, पोस्ट बॉक्स, ते आयडेंटिकल आहेत. आता अशा सिच्युएशनमध्ये लेटरचं एक्झाम्पल याच्यात सुद्धा येतं बरं का, 2 डिस्टिंक्टमध्ये सुद्धा. याच्यात पण लेटरचं एक्झाम्पल येतं. कसं? लेटर आहेत काही आणि इन्व्हलप आहेत काही. त्या लेटरवरती पण नाव टाकलेत, इन्व्हलपवरती पण ॲड्रेस टाकला आहे. मग ज्याचं नाव आहे त्याच्याच ॲड्रेसवर जायला पाहिजे ना, बरोबर आहे का? म्हणजे ते दोन्ही डिस्टिंक्ट झाले. नावांना इम्पॉर्टन्स आहे, ॲड्रेसला पण इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे तसे क्वेश्चन याच्यामध्ये पण येतात. पण आता समजा असं गृहीत धरू की 10 डिस्टिंक्ट लेटर्स आहेत वेगवेगळे आणि ते 3 लेटर बॉक्समध्ये आपल्याला टाकायचे आहेत. अशा वेळी नो रेस्ट्रिक्शनसाठी आपल्याला मेथड वेगळी आहे डिस्ट्रीब्युशनची, ते आपण पाहूया नंतर. त्याचा रिझल्ट मोठा रिझल्ट आहे जरा तो फॉर्म्युला. पण रेस्ट्रिक्शनवाले ही पण कंडिशन त्याच्यामध्येच येते. 2 कंडिशन मात्र रेस्ट्रिक्शन्सच्या याच्यामध्ये येतात, त्याचे डायरेक्टच आन्सर आहेत आणि ते म्हणजे हेच. वन फॉर n लेस दॅन इक्वल टू r, सॉरी हां, आणि 0 फॉर n ग्रेटर दॅन r. म्हणजे n जर r पेक्षा मोठा झाला, म्हणजे समजा तुम्हाला म्हटलं की 5 लेटर आहेत आणि ते 8 बॉक्सेसमध्ये टाकायचे आहेत लेटर बॉक्समध्ये, आणि असं कंडिशनच दिली की प्रत्येकामध्ये n इज ग्रेटर दॅन r ना, 10 लेटर आहेत आणि 3 लेटर बॉक्स आहेत आणि तुम्हाला सांगितलंय की कुठल्याच लेटर बॉक्समध्ये 1 पेक्षा जास्त लेटर टाकायचं नाही.
शक्य होईल का ते? नाही. नाही होणार. 10 लेटर आहेत, 3 बॉक्समध्ये टाकायचे आणि 1 पेक्षा जास्त नाही टाकायचे. उरलेल्या लेटरचं काय करायचं? नाही जमणार. म्हणजे जर n ग्रेटर दॅन r असेल तर 0 आणि जास्तीत जास्त 1 टाकायचं आहे. n जर लेस दॅन इक्वल टू r असेल, आपल्याला लेटर संपवायचे, बॉक्स रिकामा राहिला तर चालतोय, त्याचा नंबर ऑफ वे एकच. म्हणजे समजा 5 लेटर आहेत, 8 बॉक्स आहेत आणि तुम्हाला सांगितलंय की एका लेटर बॉक्समध्ये 1 पेक्षा जास्त लेटर टाकू नका. चालेल ना? प्रत्येकामध्ये 1-1 टाकून दिलं, 5 लेटर 5 बॉक्समध्ये गेले, 3 बॉक्स राहिले रिकामे. बॉक्सची काही घेणं घेणं आपल्याला इथे. ती सिच्युएशन कुठे? बॉक्स रिकाम्याने राहायला पाहिजेत एक्झॅक्टली 1 ला. प्रत्येक बॉक्समध्ये एक्झॅक्टली एकच लेटर यायला पाहिजे. अशा ठिकाणी मात्र सेम कंडिशन, म्हणजे n आणि r जर इक्वल असतील तर नंबर ऑफ वेज 1 आणि जर इक्वल नसतील तर नंबर ऑफ वेज 0. म्हणजे आता हा टेबल आपण जर पूर्ण व्यवस्थित ऑब्झर्व केला तर काही ठिकाणी त्याच सिच्युएशन्स येतात. मग आपण तुम्ही ज्यावेळेस याचे प्रत्येक सिच्युएशनचे एक्झाम्पल सॉल्व कराल, ते एक्झाम्पल सॉल्व झाल्याच्या नंतर तुमचं काम काय राहिलं पाहिजे की समजा ही कंडिशन आहे, ही कधी कधी वापरायची. हे सारखेच असल्यासारखे आहेत कंडिशन. 1 2 3 4 5 आणि ही 6. म्हणजे एकूण किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. 13 प्रकारच्या कंडिशन्स आहेत. त्याच्यामधल्या 7 एकसारख्याच असणार आहेत. झाला 7चा एक ग्रुप. ते फक्त 7 आयडेंटिफाय व्हायला पाहिजेत आणि ते थ्रू एक्झाम्पल होतात. तर हा टेबल कंप्लीट करा आधी आणि तुमच्या क्वेश्चन बँक थ्रू जसे क्वेश्चन येतील तसं आपण प्रत्येक वेळी एका कंडिशनचा प्रॉब्लेम जरी आला तर अख्खा टेबल समोर ठेवायचा, म्हणजे कंपॅरिझन होतं. आपण काय करतो, समजा एका कंडिशनचा प्रॉब्लेम आला की तेवढी एक कंडिशन वापरतो, प्रॉब्लेम सॉल्व. उपयोग तो नाही आहे, त्याने तो प्रॉब्लेम सॉल्व होईल, पण या प्रॉब्लेममध्ये हीच कंडिशन का वापरली हे क्लिअर व्हायला पाहिजे. म्हणून कुठलीही डिस्ट्रीब्युशनची रिलेटेड क्वेश्चनची कंडिशन आली की हा टेबल समोर ठेवायचा आणि याच्यातून ते शोधायचा फॉर्म्युला. ओके, टेबल लिहून घ्या. आपण काही जे तुमच्या डिफिकल्टीज आहेत एक्झाम्पलच्या त्याच्यावरती वर्किंग करूया. See this question. The number of functions f from 1 2 3 dot 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 up to 20. आता याला हा जो क्वेश्चन आहे बेसिकली हा क्वेश्चन 2 टॉपिकवरती बेस्ड आहे. तुम्हाला जे म्हटलं होतं मी की जेई मेन्ससाठी बऱ्याचदा असं घडतंच मोस्ट ऑफ द टाइम्स की एका टॉपिकवरती सिंगल क्वेश्चन येत नाही, त्या क्वेश्चनवरती वेगवेगळ्या टॉपिक्सच्या कन्सेप्ट कंबाईन केल्या जातात. तसं आता हा क्वेश्चन आहे, द नंबर ऑफ फंक्शन्स एफ फ्रॉम, पहिला सेट म्हणजे ए कन्सिडर केला, समजा हा सेट ए ज्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3 डॉट 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 अप टू 20 आणि दुसरा पण सेट 1 2 3 डॉट डॉट अप टू 20 म्हणजे तोच दिलेला आहे, म्हणजे ए टू एच फंक्शन आहे. म्हणजे फंक्शन एफ
from A to A such that f of k is multiple of 3. आता यामध्ये फंक्शनचे जास्त काही डिफिकल्ट कन्सेप्ट लागणार नाही आहे, त्यामुळे हा सॉल्व इझिली होऊ शकतो. द नंबर ऑफ फंक्शन्स एफ फ्रॉम सेट ए ऑन टू ए सच दॅट एफ ऑफ के इज मल्टिपल ऑफ 3 whenever k is multiple of 4. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळी आपण फंक्शन म्हणतो किंवा रिलेशन मिळतो त्यावेळी जोड्या लिहित असतो. आता ज्यांना फंक्शन माहिती नाही ते लक्षात घ्या की फंक्शन ए टू ए असं म्हटलं की त्यात ऑर्डर्ड पेयर्स लिहिल्या जातात. अशा पेयर्स की ज्या दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करतात. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे की पहिला एलिमेंट जर के असेल तर दुसरा असतो एफ ऑफ के. सध्या एवढं लक्षात ठेवा ज्यांना फंक्शन्स हे माहिती नाही आहे ते. मग थोडक्यात आपण याला एक्स आणि याला वाय म्हणतो. वाय म्हणजेच एफ ऑफ एक्स असतो. हे फंक्शनचं नोटेशन. पण सध्या फंक्शनचे जास्त डेप्थ याची आवश्यकता नाही याला. ज्यांना असेल त्यांना ते पटकन लक्षातच येईल, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला याच्यामध्ये म्हणजे याच्या जागी पण 1 पासून 20 पर्यंत नंबर आहेत आणि याच्या जागी पण 1 पासून 20 पर्यंत नंबर आहेत. अशा जोड्या घ्यायच्या आहेत की हा 3 चा मल्टिपल पाहिजे, हा 3 चा मल्टिपल पाहिजे. पण कधी? जेव्हा हा 4 चा मल्टिपल असेल तेव्हाच. व्हेनेवर के इज मल्टिपल ऑफ 4. म्हणजे ज्यावेळी हा पहिला 4 चा मल्टिपल असेल तेव्हा हा दुसरा 3 चा मल्टिपल पाहिजे. अशा प्रकारच्या जोड्या तयार करायच्या आहेत की जेव्हा कधी हा 4 चा मल्टिपल येईल तेव्हा हा 3 चा मल्टिपल यायला पाहिजे. पहिला जेव्हा 4 चा मल्टिपल तेव्हा दुसरा 3 चा मल्टिपल. म्हणजे थोडक्यात आपण यांच्या जोड्या कशा करू शकतो? 1 1 1 2 1 3 1 4 असं करत करत 120, पुन्हा 2 1 2 2 2 3 2 अशा किती 400 जोड्या होतील. 400 लिहित बसायच्या नाही आहेत आपल्याला, 400 लिहित बसायच्या नाही आहेत. पण 400 होणार एकूण. पण फंक्शन होण्यासाठी त्या फंक्शन असण्याच्या काही कंडिशन्स आहेत आणि प्लस याच्यात ॲडिशनल एक कंडिशन दिली आहे. आधी आपण ह्या ॲडिशनल कंडिशनवरती फोकस करूया. ही कंडिशन काय सांगते? अशाच जोड्या घ्यायच्या आहेत की हा पहिला जर 4 चा मल्टिपल आला तर दुसरा 3 चा मल्टिपल यायला पाहिजे. म्हणजे कशा जोड्या येतील त्यामध्ये? मी एक एक जोडी लिहितो, तुम्ही मला सांगायचं ती जोडी आपल्याला चालेल का नाही. कशा जोड्या पाहिजेत हे तर कळलं. हा जर 4 चा मल्टिपल असला पहिला तर दुसरा 3 चा मल्टिपल यायला पाहिजे. म्हणजे समजा मी अशी जोडी लिहिली 4,3 चालेल की नाही? येस ऑर नो? येस. येस. समजा पहिला लिहिला मी 4, दुसरा लिहिला 6, चालेल की नाही? येस. त्यानंतर 4 9 4 12 Yes. Yes. 4 15 4 18 4 21
चालेल? Yes. 4,21 चालेल? You are now on. सर 21 सेट मध्ये नाही. 21 ही संख्याच नाही आहे. आपल्याला 1 पासून 20 पर्यंतच घ्यायचे, 20 पर्यंतच घ्यायचे आहेत. हे 20, हे 20, 20 20च्या पुढे जायचं नाही आहे. मग हे घेता येईल का? No. नाही. म्हणजे 4 साठी एवढेच जोड्या झाल्या. त्यानंतर समजा आपण लिहिला 8, 4चा दुसरा मल्टिपल 8 3, 8 6, 8 9, 8 12 चालतील का बघा ह्या सगळ्या जोड्या? Yes. म्हणजे एका 4च्या मल्टिपलसाठी ह्या किती जोड्या झाल्या? 6. ह्या किती झाल्या? 6. म्हणजे 4च्या प्रत्येक मल्टिपलसाठी 6 जोड्या होणार आहेत. बरोबर आहे? 4च्या प्रत्येक मल्टिपलसाठी 6 जोड्या होणार आहेत. मग आता 1 पासून 20 पर्यंत 4चे मल्टिपल कोण कोण आहेत? येस. You are now on mute. 4, 8, 12, 16. 4 8 12, 16, 20. म्हणजे त्या झाल्या केच्या व्हॅल्यू. 4 8 12 16 आणि 20. आणि मग एफ ऑफ केचे कोण चालत आहेत त्यांना? प्रत्येकाला 3 6 9 12 18. बरोबर आहे का? हो. मग 4च्या जोड्या 6. 4च्या जोड्या किती? 6 येत आहेत. नंतर 8च्या जोड्या किती येणार? 8च्या जोड्या किती येणार? 6. 6. ओके. नंतर 9च्या किती येणार? 5. कसं? सॉरी 12च्या किती येणार? 12च्या 7. 6. हां 15 एक राहिला मध्ये लिहायचं ना. 15 आणि 18 प्रत्येकाच्या 6 जोड्या येतील. बरोबर? हो. म्हणजे 20 पैकी हे 5 नंबर आहेत. 4चे मल्टिपल असणारे 5 नंबर आहेत. आणि या प्रत्येकाच्या 6 जोड्या येतील. मग आता ह्या जोड्या किती झाल्या? ह्या जोड्या किती झाल्या? 30 झाल्या. बरोबर? हो. म्हणजे कशा प्रकारच्या जोड्या पाहिजेत कळतंय? लक्षात आलंय? आता वाक्याचं हो, सर. आता क्वेश्चनचं वाक्य पुन्हा एकदा बघा काय आहे ते. म्हणजे थोडक्यात एफ ऑफ एक्स जो आहे
तो 3चा मल्टिपल पाहिजे. 3चा मल्टिपल म्हणजे त्याच्यामध्ये एलिमेंट कोण कोण येणार? 3, 6, 9, 12, 15, 18 आणि x जो आहे तो 4, 8, 12, 16, 20. हे आपले नेहमीच्या फंक्शनच्या नोटेशनमध्ये, तेच फक्त इथं के आणि एफ ऑफ के मध्ये म्हटलेलं आहे. ओके. मग आता याचे नंबर ऑफ वेज कसे लिहिणार? याला आपल्याला नंबर ऑफ वेजच्या फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. आणि ते फंक्शन व्हायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. इथं लागते कन्सेप्ट फंक्शन होण्याची. येस. आता बघा, ह्या जोड्या तर कळल्यात आपल्याला. आता मी हेच नंबर असे लिहितो. हे 4, 8, 12, 16, 20 हे फक्त एवढ्यांचं आपण बघतोय. बाकीच्यांचं नंतर बघू. बाकी उरलेले पण घ्यावे लागणारच आहेत. हां, आता मला सांगा, समजा आपण 4, 3 ही जोडी चालणार आहे आपल्याला, बरोबर? 4, 6 ही पण जोडी चालणार आहे. पण जर आपण 4, 3 आणि 4, 6 या दोन्ही जोड्या घेतल्या, 4, 9 पण चालणार आहे, तिन्ही जोड्या घेतल्या, तर जमणार आहे का? ते फंक्शन होईल का? नाही. नाही. कारण 1 to many हे फंक्शन असतं का? नाही. नाही. 1 to many हे फंक्शन नसतं. मेनी टू 1 चालेल, पण 1 to many चालणार नाही. हे 1 to many रिलेशन झालं, ते कधीच फंक्शन नसतं. म्हणजे क्वेश्चन विचारताना त्यांना जोड्या विचारता आल्या असत्या फक्त, पण त्यांनी त्याला फंक्शन म्हटलं की याचा अर्थ फंक्शनची कन्सेप्ट तिथे लागणार. म्हणजे आपल्या या रिक्वायरमेंटनुसार ह्या जोड्या चालत आहेत. 4, 3, 4, 6, 4, 9, 4, 12 हे चालत आहे, 6च्या 6 जोड्या. पण प्रॉब्लेम हा आहे की ते फंक्शन होणार नाही ना सगळ्या जोड्या घेतल्या तर, बरोबर? मग आता याला नंबर ऑफ वेज न जायचं, ते कसं बघा. आता समजा आपण 4 घेतला, मग 4 साठी 6 पैकी कुणीही एकच जण आपण घेऊ शकतो, बरोबर? 4 साठी 6 पैकी कुणीही एक जण घेऊ शकतो आपण. 4, 3 चालेल, 4, 6 चालेल, 4, 9 चालेल, पण कुणी एकच घेऊ शकतो. म्हणजे त्याच्यासाठी नंबर ऑफ वेज काय झाले? 4P1. 6P1. 6 जण आहेत ना हे. 1, 2, 3, 4, 5, 6 6 जण आहेत. 4 हा आकडा आहे, 4 हा नंबर आहे. त्याच्यासाठी आपण या 6 जणांपैकी कोणाची एकाचीच जोडी घेऊ शकतो. 4 ची जोडी दोघांसोबत लावली तर चालेल का? चालेल नाही, बरोबर?
म्हणजे 4 साठी आपण या 6 जणांपैकी कोणीही एक जण घेऊ शकतो. म्हणजे हा घ्या 4-3 किंवा 4-6 किंवा 4-9 किंवा 4-12. समजा आपण असं गृहीत धरू 6 जणांपैकी एक जण, 6 पैकी एक परमिटेशन, 6 पैकी एक घेतला. तो एक समजा कुणीही एक जण घ्या, समजा हा घेतला. आता आपण 8 ची जोडी लावणार आहेत. 8 साठी पण आपल्याला आता उरलेल्या 5 जणांपैकीच एक जण घ्यावा लागेल ना, बरोबर आहे का? 8 साठी एक जणच घेता येतो आणि तोही उरलेल्या 5 पैकीच एक घ्यावा लागेल. मग 5 पैकी एक म्हणजे 5p1. मग 8 साठी 5 पैकी कोणी एक जण घेतला, समजा हे घेतला. मग आता 12 साठी किती जण शिल्लक राहिले? 4. मग 4 पैकी कोणी एक जण घ्या. 16 साठी किती जण शिल्लक राहिले? 3. 3 पैकी एक जण घ्या. आणि 20 साठी किती जण शिल्लक राहिले? 2. दोघच जण शिल्लक राहिले. म्हणजे 6p1 म्हणजे 6 × 5 × 4 × 3 × 2. तर याला आपण 1 नी मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार आहे का कॅल्क्युलेशन? नाही. मग 1 नी मल्टिप्लाय करून त्याला लिहून टाकू 6 फॅक्टोरियल. ओके. हे झालं या मल्टिपलवाल्यांचं. पण क्वेश्चनमध्ये काय म्हटलंय? व्हेन एव्हर हा एक शब्द आहे, तो महत्वाचा आहे. जेव्हा कधी हा 4चा मल्टिपल असेल तेव्हाच यांच्यापैकी एक जण घ्यायचा आहे. पण हा जर 4चा मल्टिपल नसला म्हणजे ह्या 1 पासून 20 पर्यंत बाकीचे लोक आहेत ना. आता हे 1 2 3 4 5 5 जणांचं काम झालं. पण आता बाकीचे उरलेले किती जण राहिले? इकडं 5 जणांच्या जोड्या 5 जणांसोबत झाल्या, पण उरले किती? 1. एक कशाचे? 20 जण आहेत ना. 20 मधले आपण 5 जणांचा विचार केलाय. उरले किती आणखी? 15. बरोबर आहे. पण त्या 15 साठी काही क्रायटेरिया आहे का? क्रायटेरिया एकच, याच्यासारखंच. म्हणजे काय? पहा आता बाकीचे कोण लोक आहेत? 1 2 3 5 6 7 8 आलाय. 9 10 11 13 14 15 16 आलाय. 17 18 19 20 पण आलाय. हे उरलेले 15 लोक आहेत. आणि इकडे पण तेच 15 असतील. 1 2 3 आलाय. 4 5 7 8 10 11 13 14 16 17 19 20. म्हणजे ह्या 15 जणांच्या जोड्या ह्या सोबत लावायच्या आहेत. पण फंक्शनचा क्रायटेरिया आहेच 1 to many नाही व्हायला पाहिजे. म्हणजे यातला आपण एक घेतला आता 1 ला ह्या 15 पैकी कोणी एक जण जोडा ना. पण एकापेक्षा जास्त जोडता येईल का? नाही. म्हणजे 1 साठी झालं 15p1.
पुन्हा 2 साठी आता शिल्लक राहिले 14 जण. 14p1 पुन्हा 13p1 असं जावं लागेल. म्हणजे ते 15 फॅक्टोरियल येणार ना, बरोबर आहे. लक्षात येत आहे काय कन्सेप्ट आहे ती. फंक्शनची कन्सेप्ट महत्त्वाची, फंक्शन माहिती पाहिजे त्यासाठी, कारण याला 1 to many चालणार नाही. म्हणजे यातल्या प्रत्येकाची यातल्या एक जणासोबतच जोडी लावायची आहे थोडक्यात. मग समजा आपण याच्यासाठी 15 पैकी एक जण निवडला, 15 पैकी एक जण निवडला, तो गेला. आता इकडे 2 नंबरसाठी किती जण शिल्लक राहिले राईट साईडला? 14. मग 2 या नंबरसाठी 14 पैकी एक निवडला. पी म्हणजे पैकी. आपल्याला परम्युटेशन शब्द मोठा वाटतो, अवघड, म्हणून पैकी म्हणायचं आपण, सोपं. नंतर म्हणजे आणखी एक जण गेला. या 3 साठी उरले किती जण? 13. 13 पैकी एक म्हणजे 13p1. असं करत करत प्रत्येकाचं काय होणार? एक एक जण येणार ना. का लिहायचे सगळे? 13 पैकी एक, 12 पैकी एक, 11 पैकी एक, 10 पैकी एक, 9 पैकी एक, 8 पैकी एक, 7 पैकी एक, 6 पैकी एक, 5 पैकी एक, 4 पैकी एक आणि 2 पैकी एक, आणि मग शेवटी उरलेला एकाच एक. असं होणार आहे ते. म्हणजे यांच्यासाठी नंबर ऑफ वेज किती येणार? 15 फॅक्टोरियल. याचा अर्थ टोटल नंबर ऑफ वेज किती झाले? 15 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल. सो आन्सर इज ऑप्शन ए. ओके, got this? Yes, sir.